नाभीवर रोज तूप लावल्याने नक्की काय होतं जाणून घेतल्यावर व्हाल आश्चर्यचकित. तूप खाल्लं की रूप येतं असं आपण सर्रास म्हणतो, पण हे खरं सत्य आहे का? जेवणामध्ये आपण हमखास तुपाचा वापर या पद्धतीने करत असतो, पण तुम्हाला माहीत आहे का हेच तूप शरीरासाठी किती फायदेकारक आहे? तुम्ही रोज भातावर, गरम गरम डाळीवर किंवा चपातीला लावून साजूक तुपाचा आस्वाद घेतला असेल, कारण ताजे तूप कोणत्याही दुकानामध्ये किंवा दुग्धजन्य पदार्थ विकल्या जाणाऱ्या डेअरीमध्ये सहजरित्या मिळू शकते. पण हेच साजूक तूप तुम्ही जर का रोज नाभीवर म्हणजेच बेंबीवर लावले तर त्याचे अनेक फायदे होतात. नाभीवर तूप लावणं आरोग्यासही लाभदायक असल्याचं मानलं जातं. तुम्हाला जर का हे फायदे माहीत नसतील तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या सर्व फायदे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा. त्वचा आणि ओठांसाठी तूप चेहऱ्यासाठी खूप फायदेकारक असल्याने फेसपॅक लावण्यापेक्षा तुम्ही त्या जागी तुपाचा वापर करू शकता. तर चेहरा उजळवण्यासाठी देखील तुम्ही नाभीवर देखील तूप लावू शकता. यामध्ये असलेले स्किन व्हाईटनिंगच्या गुणधर्मामुळे त्वचा उजळण्यासोबतच चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते. त्यासोबतच ज्या लोकांचे ओठ सतत पोटतात त्यांनीही ओठावर साजूक तूप लावावे, कारण तुपामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होऊन ओठ मुलायम होऊ शकतात. यामध्ये मॉइश्चरायझिंगचे गुणधर्म असल्याने या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळते. त्यामुळे तुम्ही नाभीवर तूप लावून स्वतः याचा परिणाम बघू शकता, किंवा तुम्ही सरळ ओठांवर देखील तूप लावू शकता. केस गळती थांबवण्यासाठी शरीरामध्ये पोषक तत्वांची कमी असल्यामुळे सुद्धा केस गळतीची समस्या उद्भवू शकते, पण यातून वाचण्यासाठी तूप खूप लाभदायक मानले जाते. ज्या लोकांना केस गळतीची समस्या आहे त्यांनी रोज नाभीवर साजूक तूप लावावे, कारण यामध्ये व्हिटॅमिन बी असतं, जे की आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. नाभीवर 2 ते 3 थेंब रोज सोडल्याने ते शरीरात शोषलं जातं आणि त्याचा परिणाम आपले केस मजबूत, चमकदार आणि लांबसडक होण्यासाठी होऊ शकतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुपाचा वापर करून बद्धकोष्ठतेसारख्या त्रासदायक व्याधीपासून तुम्ही दूर राहू शकता, कारण नाभीवर लावलेले तूप खूप सहजरित्या शरीरात अवशोषित केले जाते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्यास आपण नाभी आणि त्याच्या आजूबाजूला तूप लावून काही वेळ मालिश करा. असे मालिश केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. कपभर दुधामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तूप टाकलेलं मिश्रण घेतल्याने सुद्धा मलावरोधाचा त्रास कमी होतो. गुडघेदुखीवर रामबाण उपाय. जर तुम्ही दररोज तुपाचे सेवन करत असाल आणि नाभीवर तूप लावत असाल तर तुम्हाला गुडघेदुखीपासून आराम मिळू शकतो. बेंबी म्हणजेच नाभी हा शरीराचा प्रमुख बिंदू असल्यामुळे तिथे टाकलेले तूप किंवा तेल सहज प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवू शकते. त्यामुळे यामध्ये असलेले पेन रिलिव्हिंग गुणधर्म स्नायूंमधील दुखणे, गुडघेदुखी आणि शरीराच्या कोणत्याही भागाचे दुखणे सहजरित्या दूर करू शकतात. आहारामध्ये तुपाचा समावेश करण्यासोबतच कांद्याच्या वाटीला तूप लावून त्याने गुडघ्याला मालिश करा. ऊर्जा मिळवण्यासोबतच मासिक पाळीतील त्रासासाठीही एका दिवसात तुम्हाला हजारो कॅलरीजमध्ये ऊर्जेची गरज असते. जर तितकी ऊर्जा मिळाली नाही तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे अशा वेळी जर तुम्ही नाभीमध्ये तुपाचे थेंब न चुकता रोज सोडले तर तुम्हाला त्यातील ऊर्जात्मक घटक मिळतील आणि तुम्ही न थकता सर्व काम करू शकता. मासिक पाळीच्या काळामध्ये मुलींना असह्य पोटदुखीला सामोरे जावे लागते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये नाभीमध्ये तूप सोडून काही काळ आराम केल्याने नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतात. तर नाभीमध्ये म्हणजेच बेंबीत तूप सोडल्याने घरच्या घरी तुम्हाला अनेक त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासोबतच अनेक फायदेही मिळतात. म्हणूनच हे उपाय नक्की करून पहा. तसेही गर्भात असल्यापासून आपली नाळ आईशी जोडलेली असते, म्हणून आपण गर्भातही अगदी सामान्य आयुष्य जगत असतो. त्यामुळे जन्मानंतरही ती आपल्या शरीरासाठी मोठं कार्य करत असते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, कमेंट अवश्य करा. नमस्कार.